पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल का होत नाही? जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये अंबादास दानवे यांनी हा सवाल उपस्थित केलाय। 99% शेअर्स असताना गुन्हा दाखल का केला जात नाही? दानवेंकडून चौकशी समिती नेमण्याची मागणी सुद्धा केली जाते। अजित पवार संबंध नाही असं कसं म्हणू शकतात, असा सुद्धा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। मुलगा काय करतो हे माहित नसतं का, असंही दानवे म्हणाले। 99% शेअर्स पार्थ पवाराचे आहेत, 1% शेअर त्या पाटलांचा आहे। परंतु पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होतो आणि पार्थ पवारावर गुन्हा दाखल होत नाही। जमिनीची किंमत हा विषय मी बोललेलो आहे। एकनाथ खडसेंचं असंच एक प्रकरण झालं होतं। एकनाथ खडसेने सुद्धा MIDC जमीन जिचं व्हॅल्युएशन जास्त असताना कमी किमतीत ही जमीन खरेदी केली होती। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झोटिंग कमिटी यावेळेस नेमली होती। आम्ही हीच मागणी करतोय की अशाच पद्धतीने एक समिती नेमली जावी। जो न्याय एकनाथ खडसेच्या प्रकरणात लागला होता तशाच पद्धतीनं या पार्थ पवारांच्या कंपनीच्या प्रकरणात लागला पाहिजे। हा 40 एकर जमीन कोरेगावसारख्या ठिकाणी 1800 कोटीचं व्हॅल्युएशन असलेली जमीन खरेदी करतो आणि वडिलांना माहिती नाही। हे कोणाला तरी खरं वाटेल का? कोणाला तरी खरं वाटेल का? आणि मग माझा याच्याशी संबंध नाही असं कसं म्हणू शकतात अजितदादा? माझं याच्याशी संबंध नाही असं अजितदादा कशा पद्धतीनं म्हणू शकतात? आणि म्हणून नैतिकदृष्ट्या अजितदादांनी, मला असं वाटतं अजितदादा चांगले असं म्हणेल मी, परंतु म्हणून चांगले म्हणूनच जर जो चांगला माणूस नसता तर त्याला किती अशापर्यंत झालं तर काही बोलायचं काही कारण नाही आहे। शहाण्याला कशाचा मार आपल्याकडे म्हण आहे तशा पद्धतीने, त्यामुळे ते शहाणे आहे।